आज म्हटलं मोठा ब्लॉग शूट करू, तर आज मी शूट करायला घेतलेला आहे. तर मी तुम्हाला जे नॅचरल आहे तेच दाखवणार आहे, म्हणजे असं काही वाढून चढून बोलणार नाही आहे. तर मी इथं कारली चिरून घेतलेला, मीठ लावून ठेवलं आणि भेंडी पण धुवून ठेवली, जेणेकरून ती भाजी करायच्या वेळेस लगेच चिरून घेतली जाणार. नाहीतर काय होतं, ती चिकट चिकट होती आणि शिजत पण नाही लवकर, त्यामुळे. आणि इकडे भाजीची तयारी करायला घेतलेली आहे. टोमॅटो चिरले, म्हणजे हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीरची सर्व पेस्ट केली. आणि इकडे मी पत्तागोबी उकळायला ठेवली. कारण की ते काय होतं, माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं होतं की ती भाजी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अळ्या असू शकतात की ज्या की आपल्या डोळ्याने दिसत सुद्धा नाहीत. तर त्याच्यामुळे मग मी ती उकळूनच घेतली. खूप दिवस झाले मी बनवली नव्हती, पण मला ती जास्त भाजी आवडते. फुलगोबी, पत्तागोबी, भेंडी, ह्या अशा ज्या भाज्या आहेत, मेथी झालं, शेपू झाले, हे मला खूप जास्त प्रचंड प्रमाणात आवडणाऱ्या भाज्या आहेत. पण मला मेथी आणि मेथी आणि शेपूची भाजी तोडायला लई कंटाळा येतो. मखाना हे मला पुण्यात आल्यानंतरच कळलं. त्यानंतर मस्त आम्ही छान असं जेवण केलं, कूलर लावला, कारण की एवढी गरमी होत होती ना की लय. मस्त कूलर वगैरे लावला, छान त्याच्यात जेवण केलं. हा मी अर्ध्या दिवसाचा ब्लॉग शूट केला. हा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब